सोबत राष्ट्रीय बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी भाऊ जाधव आहेत। सिडको सेक्टर 24 मध्ये बंजारा समाजाच्या झोपड्यांवरती जो म्हणजे सिडकोने अन्याय केलेला आहे, तुर्बे सेक्टर 24 बँक ऑफ इंडियाच्या मागे, तर त्याविषयी सर काय म्हणाल तुम्ही? बघा, आमचा हा जो गरीब बंजारा समाज आहे तो जवळपास 84 पासून ह्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे। ह्या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा गव्हर्नमेंटने दिलेल्या होत्या। त्याच्यात त्यांच्याकडे राशन कार्ड आहे, त्यांच्याकडे लाईट बिल आहे, त्यांच्याकडे पाणी बिल आहे, सगळी व्यवस्था सुविधा असतानासुद्धा त्यांच्या ह्या लिगल झोपड्या ह्या महानगरपालिकेने तोडलेल्या आहेत, सिडकोने तोडलेल्या आहेत। माफ करा, ह्या सिडकोने जो आमच्या समाजावर अत्याचार केलेला आहे किंवा अन्याय केलेला आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आज आमचे समाज बांधव इथं जमा झालेले आहेत। जेव्हा आमच्या संघटनेला ही घटना माहीत पडली, आमच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या लोकांना भेट देऊन त्यांची सांत्वना केली। त्या संदर्भात आम्ही कोर्टातसुद्धा आमचे लोक गेलेले आहेत आणि आमचे प्रभू चव्हाणजी जे आहेत, जे स्थानिक इथले नेते आहेत, त्यांनी पाठपुरावा करून कोर्टाकडून तिथं स्टे पण घेतलेला आहे। तरीसुद्धा ह्या प्रशासनाने किंवा ह्या सिडकोने ह्या गरीब भाबड्या लोकांवर अन्याय केलेला आहे। आता आपण मागे बघू शकता काय परिस्थिती आहे। हे आज एवढे थंडीचे दिवस आहेत, आमच्यासारख्या लोकांना घरातसुद्धा थंडी वाजते, तरी हे लोक, इतके गरीब लोक ह्या उन्हात आपल्या ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीत कुडकुडत पडलेले आहेत। त्या लोकांची साधी क्यूसुद्धा या प्रशासनाला येत नाही। म्हणून आधी तर आम्ही सिडकोचा आणि या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता आम्ही माननीय मंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहोत आणि ह्या लोकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि जर यांना न्याय दिला नाही तर ह्या तुर्बेतलाच बंजारा समाज नव्हे तर नवी मुंबई आणि परिसरातला बंजारा समाज एकत्र येऊन मोठा आंदोलन छेडू शकतो आणि त्याच्यापुढे जे काही बरं वाईट होईल त्याची जी काही कंडिशन असेल किंवा जी परिस्थिती असेल त्याची पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन राहील आणि सिडको राहील। हा आमचा प्रशासनाला इशारा आहे। जर या लोकांची व्यवस्था केली नाही तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरू। तरी आधी आम्ही प्रशासकीय मार्गाने जातो आहे, आम्ही शासनाला निवेदन देतो आहे, आम्ही त्यांच्याकडून जे आम्हाला अपेक्षा आहे ते मिळवून घेऊ, अन्यथा संघटना रस्त्यावर उतरणार आणि हा बंजारा समाजसुद्धा रस्त्यावर उतरणार। राष्ट्रीय बंजारा टायगर्सचा अध्यक्ष या नात्याने आमच्याकडून जी काही मदत करता येईल ती आम्ही या लोकांना करण्याचा प्रयत्न करतो आहे। मात्र माझे जे समाजातले दानशूरवीर आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की हा माझा समाज उघड्यावर पडलेला आहे। आमचे हे लहान लहान पोरं रस्त्यावर आलेले आहेत, त्यांना आपल्या परीने जी काही सढळ हाताने मदत करता येईल ती आपण मदत करावी आणि बाकी जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते आमचे प्रभू भाऊ चव्हाण सांगतील। नमस्कार, मी प्रभू चव्हाण बोलतो। सिडकोंनी अचानकपणे 27 तारखेला एक माणसाला नोटीस दिली, रामू तिप्पण्णा राठोड, आणि एका माणसाच्या घरासाठी त्यांनी 30 लोकांचा संसार उद्ध्वस्त केला। आणि आम्ही त्यांना एवढा विनंती केली, साहेब आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही इष्टे आणतोय। ते अधिकारी, आमच्या इकडचे नेते, माजी खासदार यांचाही त्यांनी राजपूत साहेबांनी फोन घेतला नाही आणि आम्हाला ढकलून दिलं की आम्ही आता ही कारवाई करणार। आणि आम्ही त्यांना एवढा विनंती केलं, साहेब त्यांचा भांडा, बर्तन, सोनं, कपाट, TV आहे ते तरी काढून द्या, ते पण काढायला दिलं नाही। सर्व मशिनरी, डोजर आणून पूर्ण सामानसहित त्या सामानाचा पुरा नाश करून टाकला। आणि आज हा बंजारा समाज थंडीमध्ये आज हे उघड्यावर पडले आहेत आणि आपण एक साधा घरामध्ये, बिल्डिंगमध्ये आपण एक आज पंखा बंद करून ब्लँकेट किंवा गोधडी घेऊन आपण झोपतोय आणि हे बंजारा पूर्ण समाज रस्त्यावर आणि रोडवर झोपायला लागलेत। त्यांचा कोणी विचार करत नाही, शासन बघत नाही, प्रशासन बघत नाही। तर आमचा पूर्ण समाजाच्या वतीने वेळ आली तर पूर्ण नवी मुंबई, पूर्ण बंजारा समाज पूर्ण आम्ही मैदानामध्ये उतरू आणि आंदोलन करू। जेव्हा पण आम्हाला निर्णय देणार नाही तेव्हा पण आम्ही हे जागा सोडणार नाही। आमच्या गोरगरिबांना ही जागा मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।